नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल राजश्री क्लबमध्ये. तर आजचा ब्लॉग मी शूट करतोय आणि विषय पण तसा आजचा वेगळा आहे. तर बघूयात काय विषय. सुरुवात तर झाली आहे. सकाळचे 9 वाजलेत आणि आमचा ब्लॉग शूट आमचं चालले इथे तयारी. आमचा पोरगा अजून खातोय. खरं तर घरातून निघायचं टायमिंग आम्ही ठरवलं होतं सकाळी 8 वाजता आम्ही निघू, पण रात्री शौर्यने झोपू नाही दिला आम्हाला. म्हणजे आई आणि दादा वहिनी ते तर जागेच होते. मग लेट झोपणं झालं आणि मग सगळं लेटच उठणं झालं. थोडं ठरलेल्या टायमिंगच्या पुढे आम्ही चाललो, पण झाली हळूहळू सगळी तयारी झाली आणि आम्ही निघू आता. कुठे माझी तयारी पूर्ण झाली आहे. वाट बघतोय मी कधी सगळ्यांची तयारी होते आणि आम्ही निघू. तर आम्ही निघालोय अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. देवीचंही 3.5 शक्तिपीठामधलं एक जागृत पूर्ण शक्तिपीठ आहे. तर सिद्धांत रेडी आहे. बघूया सिद्धांतला काय वाटतंय. काय म्हणतो सिद्धांत? मी रेडी झालोय, आता बाकीचे रेडी होणार आहेत. कसं वाटतंय तुला? तू तर सोलापूर जिल्ह्याचं आहे आणि माझं नेहमी दर्शन होत असतं. त्यामुळे तुला तिकडचं सगळं माहिती आहे. बघू अजून यांची तयारी झाली की नाही. शौर्य थोडासा दमवत आहे. चालू आहे यांची तयारी चालू आहे. वहिनी रेडी आहेत, दादा पण रेडी आहे. शौर्य मस्ती करतोय ॲज युजल. अजून त्याला खेळायचंय, चाकांसोबत खेळतोय, मजा करतोय. तर झाली आता तयारी. तर बघू वहिनी काय म्हणते. वहिनीला कसं वाटतंय? तयारी झाली वहिनीची. वहिनी काय म्हणते बघूया. काय म्हणतायचं वहिनी? काय म्हणताय? आज मी ब्लॉगिंग करतोय तुमच्या चॅनलवरती. मी आज ब्लॉग करतोय. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. आणि मग आज आपण निघालो त्याच्याबद्दल कसं वाटतं ते पण सांगा. ब्लॉगिंग खूप दिवसांनी स्टार्ट झालं नाही, तर सेकंड ब्लॉग भाऊजी स्टार्ट करतायत. ही तर छानच गोष्ट आहे. आणि मी फर्स्ट टाइम चालले तुळजापूरला, त्यामुळे एक्साइटमेंट पण आहे. शौर्य आहे सगळे म्हणजे आपण सगळे पहिल्यांदाच चाललोय. महाराष्ट्रामध्ये आपण कधी केलेलं नाहीये असं तीर्थक्षेत्र तर नाहीत केली. तुम्ही बाहेर वगैरे जाऊन आले. मी तर जरा बाहेर होतो त्याच्यामुळे तर मध्ये 2-3 वर्ष तर मी कोणासोबत आमचं फॅमिली ट्रिप झालीच नाहीये. तशी माझी पहिलीच ट्रिप आहे. बोल. आता काय जायचं आपल्याला जवळपास 3-4-5 तासाचा प्रवास आहे. तर बघूया काय होतंय. पहिल्यांदा चाललोय रोडवर माहिती त्या आहे साईडला. तर बघूया काय वाटतंय. 4 पर्यंत पोहोचला असं अपेक्षित आहे. सगळे रेडी झालेत, पण अजून आईची तयारी बाकी आहे. सगळ्यांची तयारी करता करता तिची तयारी अजून पूर्ण अजून बाकी आहे. तर ती होते आता तयार. बघूया. आई झाली तयारी? चालली. शौर्य कुठे चाललं? ओम बुक्का कुठे चालला शौर्य? चला आपण जा. गणपती बाप्पा मोरया. घरातून निघायला थोडा आम्हाला वेळच झाला, त्यामुळे आम्हाला थोडं ट्रॅफिक लागले. ट्रॅफिकमध्ये थोडंसं आम्ही फसलो. हे बघा शौर्य मागे आजीसोबत मस्ती करतोय. हे बघा ॲज युजल पुण्याचं ट्रॅफिक. हा कॅम्प एरिया आहे जिथून आपण आता चाललोय. आलो आता आम्ही हडपसरच्या पुढे, थोडंसं पुण्याच्या पुढे निघालोय आणि पहिला स्टॉप घेतलाय जरा पूजा जरा करण्यासाठी थांबलोय. थांबू जरा इथे खाऊ पिऊ आणि निघू. चला मग. चला ब्रेकफास्ट करून झालाय. आम्ही निघालोय तुळजापूरच्या दिशेने. वातावरण खूप छान आहे. जुलैचा महिना असल्यामुळे कधी ऊन आहे कधी पाऊस आहे. आणि हा जो रोड आहे तो सोलापूर हायवे खूप छान आणि प्रशस्त हायवे आहे, त्यामुळे
दादालासुद्धा ड्राईव्ह करायला खूप मजा येते. हे समोर दिसतं हे उजनी धरण आहे, जे भीमा नदीवरती बांधलेलं आहे आणि याच धरणातून सोलापूर शहराला सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. बघता बघता पाऊस आला. कधी मुसळधार पावसाची सर येते आणि कधी एकदम नाहीसा होतोय, कधी मध्येच ऊन येते. हे बघा परत एकदा ऊन येऊन गेलं आणि असंच हसत खेळत बघता बघता आमचा सोलापूरपासून तुळजापूरपर्यंतचा प्रवास चालू झालेला आहे. हा तुळजापूरचा हायवे आणि आता आम्ही थोड्याच वेळात तुळजापूर शहरामध्ये पोहोचू. हा तुळजापूरचा घाट सेक्शन आहे. इथूनच वरती तुळजापूर शहरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि हा घाटमाता आहे. पाऊस पडून गेल्यामुळे खूप छान असं वातावरण झालं आहे आणि बघता बघता आता आपण तुळजापुरात पोचलेलोच आहोत. समोर दिसत आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा. फायनली आम्ही आता तुळजापूरमध्ये पोहोचलोय. सगळेजण उतरत आहेत. आमचं हॉटेल आहे द स्कायलाईन आणि आज आम्ही इथे राहणार आहोत तुळजापूरमध्ये. तर पोचलो होता झोपलेला आहोत आता. तर आजचा व्लॉग इथेच थांबवतो. पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.